नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, ज्यामध्ये आज आपण इंग्रजी विषय घेणार आहोत. त्यातील घटक आहे 4 थिंग्स अबाउट मी. 4 म्हणजे 4, थिंग्स म्हणजे गोष्टी, अबाउट म्हणजे च्याबद्दल, कोणाबद्दल, मी म्हणजे माझ्याबद्दल. लिसन अँड रीड विथ मी म्हणजे ऐका आणि मोठ्याने वाचा. चला आता पहिली गोष्ट स्वतःबद्दल वाचूया. बघा, आता ही एक मुलगी आहे. आय ॲम साक्षी म्हणजे मी कोण आहे? आय ॲम, मी आहे साक्षी. दुसरं, आय ॲम 9 इयर्स ओल्ड. आय ॲम म्हणजे मी आहे काय? 9 म्हणजे 9 वर्षाची. तिसरं आहे आय ॲम 130 सेंटीमीटर्स टॉल. टॉल म्हणजे उंच, मी किती उंच आहे? 130 सेंटीमीटर उंच आहे. पुढचं आहे आय ॲम इन स्टँडर्ड 4. मी कितवी इयत्तेत आहे? स्टँडर्ड म्हणजे वर्ग, 4 म्हणजे 4थीमध्ये. झालं, ही झाली साक्षीची सुरुवातीची माहिती. आता आपण साक्षीला काय आवडते ते बघूयात. बघा, आय लाईक राईस. राईस म्हणजे तांदूळ. आय लाईक टायगर्स. तिला काय आवडतात? वाघ. आय लाईक डॅश डॅश चॅनल. तुमच्या आवडीचं कोणतेही टी व्ही चॅनल घ्या. माझ्या लेकरांना कार्टून नेटवर्क आवडते, डिझनी आवडते तसं. त्यानंतर आय लाईक रनिंग म्हणजे साक्षीला धावायला आवडते. बरोबर आहे. आता साक्षीच्या आवडीनिवडी बघितल्यानंतर आपण बघूयात साक्षीकडे काय काय आहे. बघा, आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे, हॅव म्हणजे आहे. अ रेड पेन, एक लाल पेन आहे. 2 ब्ल्यू पेन्सिल्स. 2 म्हणजे 2, ब्ल्यू म्हणजे निळ्या, पेन्सिल्स आहेत. ॲन ऑरेंज शार्पनर आणि एक ऑरेंज कलरचं काय आहे? शार्पनर, जे पेन्सिलला टोक करायचं काम करते. अँड अ व्हाईट इरेझर. बघा, व्हाईट म्हणजे पांढरं, इरेझर म्हणजे काय? तर खोड रबर. पुढे बघा, आता ती काय काय करू शकते ते बघू. आय कॅन, कॅन म्हणजे करू शकणे, मी करू शकते काय? ड्रॉ अ हट. ड्रॉ म्हणजे आकृती काढणे किंवा गिरवणे. काय गिरवू शकते ती? हट म्हणजे झोपडी. आय कॅन रीड म्हणजे ती वाचू शकते. रीड म्हणजे वाचणे. काय वाचू शकते? अ फ्यू इंग्लिश वर्ड्स. फ्यू म्हणजे काही, इंग्लिश वर्ड्स म्हणजे इंग्रजीचे शब्द वाचू शकते. त्यानंतर आय कॅन सिंग अ सॉन्ग. सिंग म्हणजे गाणे आणि सॉन्ग म्हणजे गाणं. ती एक गाणं गाऊ शकते. आय कॅन स्विम, ती पोहू शकते. बरोबर आहे. त्यानंतर बघा, आता ती दररोज काय करते पहा. एव्हरी डे, एव्हरी म्हणजे प्रत्येक, डे म्हणजे दिवशी. आय ब्रश माय टीथ. ब्रश म्हणजे घासणे, माय टीथ म्हणजे दात घासते. टेक अ बाथ म्हणजे आंघोळ करते. रीड फॉर सम टाईम. रीड म्हणजे वाचते, सम टाईम म्हणजे थोड्या वेळासाठी ती वाचते. नंतर अँड प्ले फॉर सम टाईम आणि थोड्या वेळासाठी खेळते. आता बघा, स्वाध्याय काय आहे? नाव यूज द फॉलोइंग फ्रेम्स टू टेल अस अबाउट युअर सेल्फ. आता हे नमुने वापरायचे आणि स्वतःबद्दल तुम्ही सांगायचं. ठीक आहे. आता आपण घेऊत एक मुलगा ज्याचं नाव आहे राम. आय ॲम राम. बरोबर आहे. मग राम, आय ॲम 9 इयर्स ओल्ड. हे सगळे वाक्य मग तुम्ही परत रामसोबत लिहायचे. नंतर आय लाईक, काय काय रामला आवडते. आय हॅव, रामकडे काय काय आहे. आय कॅन म्हणजे राम काय काय करू शकतो. एव्हरी डे आय म्हणजे राम प्रत्येक दिवशी काय करतो. अशा पद्धतीचा हा 4 थिंग्स अबाउट मी म्हणजे माझ्याबद्दल 4 गोष्टी हा घटक आपण पाहिला. थँक्यू.